Saregama, idea, Saregama. भले भले आहा बार पठ्या आदिना मना देवाला करतो आता देतो डफावर थाप आता घेतो डफावर थाप आता घेतो शिवबाची शौर्य गाथा गातो शिवबाची शौर्य गाथा गातो शिवबाची शौर्य गाथा गातो मर्दाला मुजरा पहिला करतो हजीजी मर्दाला मुजरा पहिला करतो हजीजी मर्दाला मुजरा पहिला करतो हजीजी जी 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 छत्रपती शिवाचा छावा गनिमी कावा खेळला दुष्ट दुश्मनाशी खेळला दुष्ट दुश्मनाशी खेळला दुष्ट दुश्मनाशी अरे भले भले लोळविले मातीशी भले भले लोळविले मातीशी भले भले लोळविले मातीशी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हजीजी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हजीजी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी हजीजी जी 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 हर महाराष्ट्र गाजला होता महाराष्ट्र गांजला होता महाराष्ट्र गांजला होता कोणी नाही त्राता लुटालुट चाले साऱ्या मुलखात लुटालुट चाले साऱ्या मुलखात लुटालुट चाले साऱ्या मुलखात लेकी बाळींची आबरू धोक्यात लेकी बाळींची आबरू धोक्यात लेकी बाळींची आबरू धोक्यात माजली अंधाधुंदी देशात जी जी माजली अंधाधुंदी देशात जी जी माजली अंधाधुंदी देशात जी 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 राम राम पाहुणं आयडिया सारेगमप मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला आठवतंय का हो अडगुलं मडगुलं किंवा चांदोबा भागलास का या आपण अगदी लहानपणीपासून ऐकत आलेल्या रचना कोणी केल्यात हेच आपल्याला माहिती नाहीये. कारण या रचना लोकांसाठीच्या आहेत. चार टाळकी एकत्र जमली की मग टीका असो समाज प्रबोधन असो किंवा मनोरंजन असो आपल्याला नेहमीच लोकसंगीत हे सगळ्यात जवळचं वाटलंय भावना व्यक्त करण्यासाठी. जगभरातले कुठलेही संगीतकार घ्या या सगळ्या संगीतकारांसाठी पारंपरिक लोकसंगीत हा प्रेरणेचा सगळ्यात मोठा स्रोत होता आणि आजही आहे. त्यामधूनच प्रेरणा घेत त्यांनी आतापर्यंत आपलं संगीत तयार केलेलं आहे. आपण नव्हतो तेव्हा सुद्धा लोकसंगीत होतं. आपण पुढे नसू तेव्हा सुद्धा लोकसंगीत असेल. लोकसंगीताचा हा अमोल ठेवा आज आयडिया सारेगमपच्या या मंचावरून आमचे सगळे कलाकार तुमच्या समोर पुन्हा एकदा आणतायत. आजचा आयडिया सारेगमपचा हा लोकसंगीताचा खास भाग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंबहुना महाराष्ट्राबाहेरही लोकसंगीतासाठी झटणाऱ्या सगळ्या कलाकारांसाठी समर्पित आहे. लोककलेसाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं असे लोकशाहीर विठ्ठलजी उमाप यांचे दोन सुपुत्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नंदेश आणि उदेश तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत या मंचावर. चला तर आजच्या या रांगड्या भागाची सुरुवात करूया. तशाच एका रांगड्या मर्दाचं स्वागत करून आपल्या मान्यवर परीक्षकांचं सगळ्यात आधी आपला रांगडा मर्दगडी अवधूत गुप्ते. तेवढीच नखरेल आणि सुंदर नार हाय 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 वंदना गुप्ते. विविधता हे आपलं वैशिष्ट्य आहे. अगदी दर महिला गणिक भाषा सुद्धा बदलते तर लोककलेचे प्रकार किती बदलत असतील विचार करा. कोकणामधला असाच एक प्रेक्षणीय प्रकार लोककला प्रकार म्हणजेच खेळे आणि याच खेळातलं नमन आपल्या समोर सादर करण्यासाठी येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. गौरीचा बाळगे गणोबा धाकला गौरीचा बाळगे गणोबा धाकला गौरीचा बाळगे गणोबा धाकला गौरीचा बाळगे गणोबा धाकला शेंदूर माखला काय सोंडेवरी रामा शेंदूर माखला काय सोंडेवरी रामा सोंडे
तुला नाहीतरी अमृता धक्कादायक गाणी गायला आवडतात आणि या गाण्या एवढे धक्के होते त्यामुळे अमृता आज खुश आहे. छान गणपतीचं पूजन करून आपण आज लोकसंगीताच्या मैफिलीला सुरुवात करतोय. मस्त गायलीस, छान. थँक्यू. अमृता, तू कमाल केलीस. म्हणजे कमाल म्हणजे केवळ कमाल केलीस. आत्तापर्यंतच्या तुझ्या सगळ्या परफॉर्मन्सेस मधला हा बेस्ट परफॉर्मन्स. वा 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 वा. थँक्यू. आणि हे मी पहिल्यांदा म्हटलेलं नाही तुला, मी ह्याच्याही आधी म्हटलेलं आहे हे. ह्याचाच अर्थ असा की स्वतःच्या बेस्ट परफॉर्मन्सहूनही चांगला परफॉर्मन्स तू दरवेळेला देत चालली आहेस. येस, थँक्यू. 2 गोष्टी मी अगदी आवर्जून सांगेन. एक म्हणजे तुझ्या आवाजात जो यॉडल आहे हे जे आहे ह्याचा वापर चांगल्या प्रकारे तुला कसा करायचा हे कळायला लागलेलं आहे. त्याचा तू अतिशय छान वापर केलास. आणि दुसरी गोष्ट, तुझ्यातली अभिनेत्री इतकी ठासून भरलेली आहे आणि ती गायिकेला इतकी चांगली सपोर्ट करते अशी गाणी गात असताना. त्यामुळे ते 150% येतं 100च्या ठिकाणी. थँक्यू. खूप कौतुक यार, खूप कौतुक. अमृता, तू अशीच गाणी काय काय वेगळी वेगळी निवडून आण आणि आम्हाला ऐकव. मजा येते, चाबूक मजा येते. थँक्यू. क्या बात आहे. वंदनाताईंनी ध आणि अवधूतने नी दिलाय. वा. बर, मला सांग, तुझ्या नाटकांच्या दौऱ्यांच्या निमित्तानं भारताबाहेर पण तुला जायची संधी मिळत असेल, तर तिथलं काही संगीताचा अभ्यास अभिनयाबरोबर कधी केलायस काही? मी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे म्हणजे माझा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जपानला गेले होते, टोकियोमध्ये. आणि तिथले मॉरिजिरी नावाचे आमचे दिग्दर्शक होते आणि तिथे मी एक नाटक केलं होतं मीवा नावाचं. आणि त्यात सुद्धा लोकगीत, तिकडचं लोकगीत, म्हणजे आपण म्हणतो ना की संगीताचा स्वर हा आदिम असतो, तर इकडचा एक संगीताचा लोकगीताचा स्वर आणि तिकडचा स्वर यातलं साधर्म्य मला फार गमतीशीर वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं. तर एक 2 ओळी तिकडच्या मी म्हणून दाखवू का जपानच्या? अरे अरे अगदी अगदी. वाताशी मिचियो कुदासाई, वाताशी मिचियो कुदासाई, यामागा तोए काएरु मिचियो कित्तो मिन्नागा मात्ते इते कुरेमासु, नागाई नागाई ताबीになるでしょうけれど私は生きます、私は待つ人がいるから、私は待つ人がいるから。माल आहे. क्या बात आहे. हा? एक तर गाण्याचा अर्थ इतका छान आहे, फार आवडला. म्हणजे मला त्यातला गर्भित अर्थ फार इतका शब्द इतके सगळ्या पोहोचले. अवधूतसाठीच गायली. त्याला कळला तो अर्थ. आणि वाता शिवा वाता शिवा वाता शिवा शिंप्याच्या बायकोचं गाणं आहे वाटतं. पण अर्थ असा होता की मला माझ्या गावी परत जायचंय आणि माझ्या गावातला रस्ता माझी वाट बघतोय, अशा अर्थाचं हे गाणं होतं. मराठमोळ्या नऊवारीमध्ये जपानी गाणं या मंचावर सादर होण्याची ही आहे नवी आयडिया. नंदेश, मला तुला विचारायचं आहे की आपलं इथल्या मातीतलं लोकसंगीत जेव्हा तुम्ही भारताबाहेर घेऊन जातात तेव्हा काय रिॲक्शन्स असतात? सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी अमृताचं खूप खूप अभिनंदन करीन. आणि तिचा आवाज खरंच खूप दैवी आहे, खूप वेगळा आहे. क्लासिकल ढंगाच्या खटक्या मुरक्या पण तिच्या गळ्यात आहे, पण त्या शास्त्रीय संगीताला न खटके देत लोकसंगीताचा खटका वेगळा आणि शास्त्रीयाचा वेगळा तू अगदी बरोबर ओळखलायस आणि तू बरोबर गायली आहेस. कारण लोकसंगीत अगदी क्लासिकल सारखंच कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट, जापानीज गाणं आज आम्हाला लोकसंगीत मला तुझ्याकडून शिकायला आवडेल. खरंच याचा वापर आम्ही नक्कीच कुठेतरी करू. अगदीच. आणि तुझं खूप 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 अभिनंदन. खूप थँक्यू. रणांगणच्या निमित्तानं आम्ही बाहेर गेलो होतो अमेरिकेला. तेव्हा आम्ही गात होतो आणि ते स्क्रीनवर दाखवत होते. आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला अशी प्रतिक्रिया आली,
तुम्ही ॲक्च्युअल त्या गार्दीच्या भूमिकेत आहात. तुम्ही तीच माणसं गाताय आणि तोच आवाज आणि तीच पद्धती जी पानिपतच्या वेळेस होती, तोच आवाज. इव्हन हाळी देताना पण प्रकार वेगळा आहे आणि गाण्यातली हाळी वेगळी आहे आणि अशी हाळी वेगळी आहे. तर ती हाळी अमेरिकेपर्यंत आम्ही पोहोचवली. लोक वेडे झाले अगदी अक्षरशः. तर ही ताकद आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंगीतात आहे. थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी अमृता सुहास. तुम्हाला जर माझं आजचं गाणं आवडलं असेल तर मला भरभरून मतं पाठवा. माझा कोड नंबर आहे 6. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 6 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. अमृता, आज मजा आणलीस आणि पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. सायोनारा. फोटोग्राफ्स आणि ऑटोग्राफसाठी तर काय रांगेत उभं राहायची गरज नाहीये. आयडिया सबस्क्रायबर्स आता स्क्रीनवर दिलेले डिटेल्स वाचून आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजचे फोटोग्राफ्स आणि ऑटोग्राफ्स डाउनलोड करू शकतात. ही आहे नवी आयडिया आणि याच नव्या आयडिया बरोबर एक छोटासा रांगडा ब्रेक घेऊन परत येऊ. असे जा नासे परत या. पाहत राहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. रंगल्या मासोळ्या जोडवी तोड पैंजण ऋण झुन लावते या याड. एक दिवशी आठवते माईन गाईता खलवत कालाल बा. थांबत्या पोलांना लोती लोती दिला मला तर थित बल दिला बा. पाहुणं आलात का? तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आयडिया सारेगमप मध्ये. आपल्या लोकसंगीतामध्ये संत वाङ्मयाचा फार मोठा वाटा आहे. आतापर्यंत संतांनी ज्या ज्या काही रचना करून ठेवल्या त्याच्यामधून समाज व्यवस्थेवर ताशेरे ओढलेच, पण भक्तीचा रंग, अध्यात्माचा रंग सुद्धा आपल्याला दाखवला. अशीच एक कृष्णाच्या भक्तीमध्ये विलीन झालेल्या राधेची गवळण घेऊन आपल्या समोर येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दीप्ती भागवत. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. आले संत घरी तरी काय बोलून शिळवावे. ऊस गोडला गला म्हणून काय भोळा सहित खावे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. नित्यदेव भेटला म्हणून काय जगाशी दावावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा. एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्ताची ओळखावा. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजन मोहना. खूप छान दीप्ती. इतकं जुनं काव्य असूनही ते आत्ताच्या काळात सुद्धा किती योग्य बसतंय बघ ना. रंजनातून सुद्धा सामाजिक नैतिकतेचं, सामाजिक जाणीवांचं भान माणसाने ठेवायला हवं. इतकं सुंदर मार्गदर्शन या गाण्यातून केलंय. आणि दीप्तीने अगदी गोड ह्याच्यात असं असं करून असं नेहा करायचं, असं वागायचं, असं ते इतकं गोड गोड असं करून सांगितलं. पण जे सांगायचं होतं ते योग्य पोचलं आमच्या कानापर्यंत. छान. थँक्यू वंदनाताई. दीप्ती, तुझी प्रगती जी आहे ना गायिका म्हणून प्रत्येक एपिसोडला मला दिसते, ती इतकी चांगली प्रगती आहे की जे म्हणून आपल्यामध्ये कमी आहे त्याच्यावरती विचार करून तू त्याला ओव्हरकम करते.
स्पेशली म्हणजे जो थ्रो, मी मागच्या वेळेला पण तुला सांगितलं की थ्रो हवा तर तू थ्रोवरती काम करताना दिसतेस. खूप छान. आणि गाण्याची निवड पण अप्रतिम आणि तू छानच गायलीस. वा. थँक्यू. वंदनाताईंनी ध अवधूतने प दिलाय. या ओव्या आजकाल बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीत. तुझ्याकडे काही ओव्या तुला माहिती आहेत असं मला तसं काय अभिदादा की आजकाल या ओव्या ज्या आहेत ना त्या फारच कमी गायला जातात. तुला बहिणाबाई चौधरींचं नाव माहिती आहे? काय विचारताय? माहिती नाही असं कसं? त्या आता बाई शिकलेल्याच नव्हत्या, पण काय गोड अशा त्यांनी ओव्या लिहिल्यात. काय गोडवा आहे त्या ओव्यांमध्ये. त्या असं म्हणतात की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. आता घरोटा म्हणजे काय? जात. ते जातीतूनच पिठी येते का नाही? बरोबर. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. तस तस माझं गाणं पोटातून येई भटी. दीप्ती, मग आजच्या या छानशा गाण्याबरोबर एक छानसं वोटिंग अपील होऊन जाऊ दे. माय बाप रसिक हो, माझं तुम्हाला सांगणं आहे, जर माझं गाणं तुम्हाला आवडत असेल तर मला भरभरून मत द्या. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस, माझा कोड नंबर आहे 1 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर सुद्धा SMS पाठवू शकता. उदेश, मला तुला विचारायचं की आज दीप्तीने इथे गवळण सादर केली आहे आणि मला जेवढं माहिती आहे त्याच्यानुसार लोकशाहिरांनी एक वेगळ्याच प्रकारची गवळण ते फार कमी कार्यक्रमांमध्ये गायचे. त्याबद्दल जरा सांग. आणि तुम्ही दोघांनी आज ती या मंचावर सादर करावी अशी तुम्हाला दोघांनाही विनंती. ही गवळण वेगळ्या प्रकारची आहे, कारण गवळण म्हटलं की कृष्ण आला, पेंद्या आला, त्यानंतर मावशी आली, त्या गवळणी आल्या, राधा आली. पण हे सगळं नसताना ती गवळण जी एकनाथ महाराजांनी लिहिली आहे ती समाज प्रबोधनासाठी लिहिलेली आहे, पण लोकसंगीताचा वापर केला. गवळण हे फॉर्म वापरून त्यांनी हे केलं. आणि मला वाटतं जसं वंदनाताईंनी सांगितलं अगदी मार्मिक बोलल्या की आजच्या घडीला देखील हे शब्द आणि हे विचार जे आहेत ते तेवढेच तंतोतंत जुळतात. एवढ्या वर्षानंतरही परिस्थिती समाजाची बदललेली नाही, मानसिकता बदललेली नाही. तर आपण काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे आणि लोकशिक्षणाचं कामच नेहमी लोकसंगीताने केलेलं आहे. आणि बाबा जी गवळण सादर करायचे त्याला मी नंदेश आणि मी आम्ही येऊच मंचावरती, पण फार उत्कटतेने ते सादर करायचे. आणि ते एकदा आणि आम्ही घाबरायचो ती गवळण जेव्हा ते सादर, कारण ते त्या ट्रान्समध्ये जायचे. म्हणजे तो पेंद्या आहे, तो कृष्णाला शोधतोय, त्याला कृष्ण इथे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय, आणि कृष्णाला तो सांगतोय त्या मनाची त्याच्या व्यथा की काय काय घडलं त्याच्यासोबत. तो अधू आहे आणि त्याच्याबरोबर त्याचं सवंगडी. एवढंच नाही तर यशोदा माय देखील त्याच्याशी कसा दुर्व्यवहार करते हे तो सांगण्यासाठी त्या कृष्णाला शोधतोय. आणि तीच ते सांगणं जे आणि तो बोलतोय ती भाषा जी आहे ती बोबडी भाषा आहे. म्हणून हिला बाबा म्हणायचे ही बोबडी गवळण आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणीच सादर केली नाही, बाबा ती करायचे. आणि फार अगदी परफॉर्मन्स केल्यानंतर आम्हाला गलबलून यायचं आणि लोक रडायचे अक्षरशः. ती गवळण मी नंदेशला सांगेन की आम्ही येतो आणि सादर करू ती. प्लीज बोबडी गवळण. थँक्यू सो मच तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित. कितना कितना एक आता लपतोला तू मला बघून लप. आता खोत आले कुठं पलतोल तुझा बातमी तर तू येतो मला ऐकायला. अन दायबा कितना आले दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंगतील बा. दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंगतील बा. दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंगतील बा. दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंगतील बा. आणि येईन तुमच्या थंगतील बा, येईन तुमच्या थंगतील बा, येईन तुमच्या थंगतील बा. दायबा कितना आता गल्या मी येईन
तुम क्या संगतील साहेबा कितना येईन तुम क्या संगतील मी नाही बोलणार तुला. एक दिवशी यथोदे मायन गायता खलवत कालाल बा. एक दिवशी यथोदे मायन गायता खलवत कालाल बा. समजा पोलांना लोती लोती दिला मला तर थितबल दिला बा. समजा पोलांना लोती लोती दिला मला तर थितबल. आणि मी तर मागाया गेलो ले बा मला तर मुटकून धरले बा. दुब 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 मारले बा म्या बुद 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 लल्ले बा. साहेबा कितना आता गला में येईन तुम क्या संगतील साहेबा कितना आता गला में येईन तुम क्या संगतील अरे कितना बघा ती मस्करी करू नको माझ्यावर. मी जाऊ तुला. एक दिवशी येतो ते बाईनं मऊ मऊ बोल्या केल्या बा. आणि एक दिवशी येतो ते माईनं मऊ मऊ बोल्या केल्या बा. समजा पोलाला लोती लोती दिला. हा मग गायता खलवत लोती लोती दिला ना समजाला. समजा पोलांना एक एक दिली आणि मला तल दिली बा. अरे मी तर मागाया गेलो ले बा मला तर मुचकून धरले बा. दुब 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 मारले बा म्या साहेबा कितना येईन तुम क्या संगतील साहेबा कितना आता गला में येईन तुम क्या संगतील येईन तुम क्या संगतील साहेबा कितना आता गला में येईन तुम क्या संगतील बाबांची आठवण येते. एक क्षण जात नाही कारण ते आमचे नव्हतेच. ते उभ्या महाराष्ट्राचे होते आणि म्हणून खूप वेळोवेळी आठवण येते त्यांच्या उभ्या राहण्याची, त्यांच्या मिठी मारण्याची, त्यांच्या गाण्याची. मी तुला खरं सांगू का, एक कलाकार म्हणून मी त्यांना खूप जवळून पाहिले. मला वाटत नाही महाराष्ट्रात मी खरंच असा कलावंत बघितलाय की तुम्ही त्याला कोळी गीतात टाका तर तो कोळी म्हणेल. तुम्ही त्याला गोंधळासाठी जांभूळाख्यानाला उभा कराल तर विदाऊट साडी घालून तो द्रौपदीची भूमिका करणारा लिम्का बुक ऑफ वर्ल्डला जाऊ शकतो, पण केला नाही. दुर्दैव आहे. जसे असंख्य हिरे आज मोती, असंख्य मोती आपल्यातनं निघून गेले. त्यातलंच एक बाबा होते, छोटासा एक मोती होता तो आमच्यासाठीचा. त्यांचं जाणं सुद्धा किती अमर आहे. कलाकाराला दुसरं काय हवं असतं. परफॉर्म करता करता मरण यावं स्टेजवरती, रंगभूमीवर. ग्रेट. थँक्यू. झी मराठीने बाबांवरती खूप प्रेम केलं. प्रत्येक शेड्यूलला बाबा कुठल्या ना कुठल्या एपिसोडला असायचं. म्हणजे लोकसंगीत असलं की बाबांचा हातखंडा, म्हणजे बाबांना बोलावणं असायचं आणि अगदी प्रेमाने ते यायचं, प्रेमाने कमेंट्स करायचे. आणि आज ते नाही आहेत मला वाटतं, तर या शेड्यूलमध्ये ते नाही आहेत, पण त्यांनीच आम्हाला इथे पाठवलं मला असं वाटतं, आम्हा दोघा बंधूंना. तर संपूर्ण महाराष्ट्राला माझी या मंचावरून एकच विनंती आहे की जसं बाबांवरती तुम्ही प्रेम केलं अतोनात, तेवढं नाही तर अगदी 10% जरी केलं तरी आम्हाला ते पुरेसं आहे आमची वाटचाल ही लोकसंगीताची पुढे नेण्यासाठी. धन्यवाद. तुमची ही कामगिरी अशीच चालू राहावी यासाठी आमच्या झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे, आयडिया सारेगमपच्या मंचातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
जसं महाराष्ट्राचा गौरव म्हणजे लोकसंगीत, तसंच सगळ्या मराठी कलावंतांचा गौरव अर्थातच गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पाहायला विसरू नका 25 मार्चला. लक्षात ठेवा 25 मार्च फक्त झी मराठीवर. याच नोटवर एक छोटीशी विश्रांती घेऊयात. असे जा असे परत या. पाहत रहा आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. माझ्या गानानं घुंगारू हरवला गौरीला गावला एका वर्षानं आपलं दर्शन गानान गौरीला लावलं. रंगल्या मासोळ्या जोडवी तोड पैंजण ऋण झुन लावते या याड. आलं कसं केलं कुठं सळ सळ वार पुण्या वाटण भागेली तिनार. कल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार. नमस्कार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारे गम प, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. आपल्या कोळी बांधवांना डान्स म्हणजे नृत्य कसं करावं हे शिकवावंच लागत नाही, त्यांच्यामध्ये ते रक्तातच असतं. त्यामुळे कोळी गीत ऐकलं की ते बसून ऐकावंसंच वाटत नाही. कोळी गीत लागलं रे लागलं की आपोआप आपला हात हवेत जातो आणि नकळत त्या ठेक्यावर आपण डोलायला लागतो. त्यामुळे तसेच तयार व्हा, कारण प्रशांत दामले घेऊन येत आहेत असंच एक झकास कोळी गीत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली तिनार. पैठण नेसून झाली तयार हो पुण्या वाटण बागेली. तिनार ठुमकत मुरडत आली सामोर हो पुण्या वाटेत बागेली तिनार. ये बोलण्यात दिसती या खडी साकर पुण्या वाटेत बागेली तिनार. नाकात नथनी न कानात जुब रखवालदार जणू बाजूला उभ. रखवालदार जणू बाजूला उभं. ए नाकात नथनी न कानात जुब रखवालदार जणू बाजूला उभ. रखवालदार जणू बाजूला उभं. ए डौलानं डुलतोय चंद्रहार पुण्या वाटेत बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली तिनार. करंगळ्या मासोळ्या जोडवी तोड पैंजण ऋण झुन लावत या याड. पैंजण ऋण झुन लावते या याड. हे करंगळ्या मासोळ्या जोडवी तोड पैंजण ऋण झुन लावत या याड. पैंजण ऋण झुन लावते या याड. आलं कसं केलं कुठं सळ सळ वार पुण्या वाटण बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेत बागेली तिनार. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटण 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 बागेली तिनार. काय न गेलं कुठं? प्रशांत दादा, आज तुमच्यातला एक टपोरी मुलगा सुद्धा आम्हाला बघायला मिळालेला आहे सगळ्यांना. नेहमीच तुमची खूप गोड देखणी रूपं आम्ही बघतोच, पण आज मजा आणली. विचारूयात? नक्की नक्की. वंदना ताई. मुळात पहिलं गाणं इतकं अप्रतिम लिहिलेलं आहे ना हे, आणि साबळ्यांनी फार सुंदर म्हटलंय, आणि प्रशांतनी तर गंमत आणली. हा समोर बसलाय म्हणून त्याच्याही गाण्यात त्यांनी वापरलेलं मुखडा एकदमच म्हणून मोकळा झाला. मजा आली. प्रशांत खूप छान गायलास तू, मस्त. थँक्यू. अवधूत. एकतर मला कौतुकाने सांगावं असं वाटतं की आपण मागच्याच आठवड्यात आपण चर्चा केली होती की तुम्ही सगळ्या गाण्यांना सारखाच आवाज लावता, असं मी एक तक्रार केली होती थोडीशी. तर आज मी ते माझे शब्द मागे घेतो. आज मी प्रयत्न केलाय. अर्थात जो प्रयत्न तुम्ही केलात तो मला असं वाटतं की एक 25-30% केला असेल तर अजून एक 70% करायला हरकत नाही.
नाही, नक्की करेन. कारण हे गाणं मी शाहीर साबळेंच्या महाराष्ट्र की लोकधारामध्ये मी गाणं गायलो आहे. खरं सांगू का, तुम्ही आम्हाला खरंच महाराष्ट्राची लोकधाराची आठवण करून दिलीत. खरंच त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. वंदनाताईंनी ध दिलाय, अवधूतने प दिलाय. प्रशांत आता बोलताना तुम्ही उल्लेख केलात महाराष्ट्राची लोकधाराचा, त्यातली एखादी आठवण, एखादा प्रसंग काही लक्षात राहिलेला? तरुण असताना मला ही सगळा लोकसंगीताचा ठेवा ऐकायला मिळाला, गायला मिळाला. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण मी एकदम जर फक्त रफी साहेब किंवा नुसते की मला ते आवडते आहेत, तो काही विषय नाही. पण लोकसंगीत जे आपल्या महाराष्ट्राचा जो अनमोल ठेवा आहे तो मला गायला मिळाला, अगदी शाहीर साबळ्यांच्या पायाशी बसून ऐकायला मिळाला. हे मी माझं भाग्य समजतो. त्यामुळे झालं काय, गाण्याची किंवा गायनाची एक वेगळी विंग माझी त्यामुळे ओपन झाली. आणि तो अगदी अतिशय समृद्ध असा ठेका आहे आणि समृद्ध अशी गाणी आहेत. आणि ती गाणी ऐकायची आणि गाणी बसवायची. म्हणजे स्वतः शाहिरांनीच बसून घेतली गाणी. देवदत्त दादाने बसून घेतली, चारुताईंनी बसून घेतली. ही गाणी त्यांनी बसून घेतली माझ्याकडून. त्यामुळे झालं काय की अगदी बारीक बारीक जागासुद्धा त्यांनी हे असं नाही, हे असं नाही, हे असंच पाहिजे. त्या काय ही जुनी सगळी मंडळीतनं हे चला खूप महत्त्व आहे. हे असंच पाहिजे, ह्याच्यात ॲडजस्टमेंट नाही, हे असंच पाहिजे. त्यामुळे असंच पाहिजे असल्यामुळे खूप मेहनत घ्यायची सवय तेव्हापासून म्हणजे शाहिरांपासूनच लागलेली आहे की हे असंच पाहिजे, नाही एक कसं येईल, असंच पाहिजे. त्यामुळे शाहिरांच्या संपूर्ण फॅमिलीचं माझ्यावर खूप मोठे ऋण आहेत की त्यांनी मला गाण्याची संधी दिली आणि स्वतः बसून शिकवलं. प्रशांत दादा, इतक्या छान गाण्यानंतर एक छानसं वोटिंग अपीलही होऊन जाऊ. माझं गाणं आवडलं असेल तर मला व्होट करा. ZMSGP स्पेस आणि माझा कोड नंबर आहे 2 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारकांनी 554-560-12 ह्या नंबरवर SMS पाठवावे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. लोकसंगीताचं एक वैशिष्ट्य म्हणजे लोकसंगीत थेट आपल्या हृदयालाच जाऊन भिडतं. आतापर्यंतच्या सगळ्या रचनाच बघा ना, अगदी देवांना आपलं घरचं असल्यासारखंच आपण वागवतो त्याच्यामध्ये. मग गणपतीचा गणा होतो आणि या गणानं कसे घोळ घालून ठेवले आहेत हे सुद्धा आपण सांगायला लागतो. असंच या गणाचे घोळ सांगायला येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले. माझ्या कन्नानं घुंगारू हरवलं, गौरीला गावलं. माझ्या गणानं घुंगारू हरवलं, गौरीला गावलं. माझ्या कन्नानं घुंगारू हरवलं, गौरीला गावलं. एका वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला लावलं. एका वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला लावलं. गणा माझा होता तांडवात दंग, गणा माझा होता तांडवात दंग. नाही गौरीनं बी केला त्याचा नाच भंग, नाही गौरीनं बी केला त्याचा नाच भंग. छुम छुम छननन छुम छुम छननन चढत असा रंग, वाऱ्या संग वाज टाळ मृदुंग. हो वाऱ्या संग वाज टाळ मृदुंग. एकटक ध्यान तिनं त्याच्यावर लावलं, एकटक ध्यान तिनं त्याच्यावर लावलं. मन गौरीचं त्या माऊलीचं सहर खावलं. माझ्या कन्नानं घुंगारू हरवलं, गौरीला गावलं. माझ्या गणानं घुंगारू हरवलं, गौरीला गावलं. माझ्या कन्नानं घुंगारू हरवलं, गौरीला गावलं. एका वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला गावलं. एका वर्षानं आपलं दर्शन गणानं गौरीला गावलं. माझ्या गजातुर गजानना तुर तुला गारानं घाली तो माझा. माझ्या गणातुर नवसाला पावर आज, माझ्या गणातुर नवसाला पावर आज, माझ्या गणातुर नवसाला पावर आज. हा वैभवराव, थांबा हे जरा तुमच्यासारखं करतोय असं पाहिजे. असं बरं दिसतंय का? बरं आम्हाला जरा गाण्याबद्दल सांगा ना. ॲक्च्युली वाघ्या मुरळी आणि जो जागर असतो त्या जागराचं हे गाणं आहे. गणेश वंदना किंवा गणेश स्तवन आपण म्हणू शकतो. खूपच गोड कॉम्पोजिशन आहे आणि अवघड आहे गायला. शब्द खूप आहेत
चाल गाताना सुरावरनं जम्प्स खूप आहेत. तो त्यामानाने तू इतका चांगला निभावलास की कितकी कौतुक करावं इतकं थोडंच आहे. फार छान. थँक्यू. फार छान. व्हेरी गुड. फार आवडलं. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. वैभव, अवधूत म्हणाल तसं खूप मेहनत दिसते तुझी. खूप आनंद झाला तुझी मेहनत बघून. कारण काय होतं, आता मला असा फील आला होता मागच्या एका गाण्याच्या वेळी की उगाच आपलं टाइमपास म्हणून येऊन करतोयस का काय. पण तसं न होता खरंच मनापासून मेहनत केलेली दिसते. अवघड गाणं अतिशय सुलभ करून तू आम्हाला ऐकवलंस आणि मजा आली. गणपतीला परत एकदा आपण जागा केलेलं आहे. येस, फार थँक्यू. छान. मस्त. थँक्यू. 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 वंदनाताईंनी अवधूतने ध दिलाय. वॉट अ कमबॅक वैभव. 1-2 आठवड्यांपूर्वीचा एक छोटासा हलका, ज्याला वीक म्हणता येईल, अशा परफॉर्मन्स नंतर खूप उत्तम कमेंट्स तुला मिळाल्यात. मग एक वोटिंग अपील होऊन जाऊ दे. माझं गाणं जर तुम्हाला आवडत असेल तर मला भरभरून मताने विजयी करा. त्यासाठी माझा कोड नंबर आहे 4 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आणि आयडिया मोबाईल धारकांसाठी 55456012 वर तुम्ही SMS पाठवू शकता. तुमच्या मतांचं महत्वही खूप आहे महाविजेता किंवा महाविजेती ठरवण्यासाठी. वैभव, पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. आयडिया सारेगमपचे सगळे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आयडिया सारेगमप सेलिब्रिटीजना ऐकण्यासाठी ट्यून इन करा रेडिओ मिर्ची 98.3 FM. इट्स हॉट. आणि असा झणझणीत खरड्यासारखा ब्रेक घेऊन परत येऊयात. कुठेही जाऊ नका. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. जोगतीण आणि जोगती यांनी दारोदार जाऊन भिक्षा मागायची अशी आपल्यामध्ये एक फार पूर्वीची परंपरा आहे. ज्या परंपरेचं चित्रण आपण जोगवा या चित्रपटामधून पाहिलं. याच जोगवा चित्रपटातलं एक चाबूक आपल्या सगळ्यांना आवडणारं गाणं घेऊन येतोय. टाळ्यांनी स्वागत करूयात अजय पूरकर. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगूर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगूर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर. घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला. हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार. नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, हे नदीच्या पाण्यावर आगीन फुलत, तुझ्या नजराच्या तालावर काळीज डुलत, तुझ्या नजराच्या तालावर काळीज डुलत. नाद आला ग जीवाच्या घुंगराला, नाद आला ग जीवाच्या घुंगराला. हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार. लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर येथून उघड देवी दार. क्या बात आहे. अजय पुरकरांनी हे गाणं गायलं म्हणजे मला सुरुवात केल्यानंतर मला वाटत अरे बापरे आता कसं होणार. ऐकताना असं वाटलं की एकदम प्रॉपर ग्रामीण टच, तो सगळा ते फोक आणि इतके दिवसाचं क्लासिकल बिचल एकदम लांब ठेवून गायलं तुम्ही. थँक्यू सर. खूप खूप छान. व्हेरी गुड. मजा आली. चाबूक. अजय, तुझ्या गाण्याविषयी मला काहीच बोलायचं नाही आता, कारण त्याच्या पलीकडे गेलंय. फक्त मला असं वाटलं की लोकसंगीतातल्या बाजातला जो
आ करून गाणं जे आहे ना फक्त आहा तेवढ्यात त्याच्यात येत होतं, पण थोडं क्लासिकलच म्हणत होतं असं मला जाणवलं, पण बाकी गाणं काय आहा, मस्त. थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी नी दिलाय, क्या बात आहे. तुझी कुमारचीन बद्दलची एक आठवण काहीतरी आहे असं आपल्या बोलण्यात आलं होतं. खूप कुमारजींचा ऐकल्यामुळे त्यांचा जो काही विचार होता ना फोकचा, एस्पेशली मध्य प्रदेशातल्या प्रांतातला, पण तो फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी मांडला होता. त्यातल्या 2-3 गोष्टी मुख्यत्वे सांगायच्या म्हणजे एकतर निर्गुणी भजनं ही जी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ती, त्यानंतर ते बेसिकली धुनीमधनं, त्या धुनीमध्ये जी माणसं बसायची त्यांच्या हातात एक चिमटा असतो बघ, त्या चिमट्यावरती एक कॉम्पोजिशन, म्हणजे ते सगळं त्यांनी असं लिहून ठेवलं पुस्तकात की मी हे सगळं चोरून करायचो. ते जेव्हा आजारी पडले आणि देवासला गेले तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे आणि खिशात एक वही आणि पेन ठेवायचे आणि नोटेशनचं तर काय बोलायचंच नाही, इतकं सुरेख होतं. तर ते कुठेही त्या आता शेतकरी बायका कापणी काय वाटेल ते त्यांचं जे काय ॲक्टिव्हिटी चालली असेल त्या ॲक्टिव्हिटीला डिस्टर्ब न करता बाजूला न दिसेल असं उभं राहायचं आणि त्या जे काय गुणगुणतायत ते टिपून घ्यायचे आणि मग घरी येऊन त्याच्यावरती विचार करून ते सगळं प्रोसेस करून मग त्याचा जे आपल्याला आज धून उगम राग म्हणून माहिती आहेत, म्हणजे लगन गंधार आहे, मधुसूरजा आहे. मी जसं म्हणलं की त्या धुनीत जाऊन जे लोक ते चिमट्यानी म्हणत बसत ना, ते पण असं चिलीम चढवून त्यांना एक ती तार लागलेली असते आणि त्यात ते एक कॉम्पोजिशन मला ऐकवायला आवडेल. काची छे काया थारी, काची छे काया थारी, काची छे काया थारी, काची छे काया थारी, झुटड़ी से माया राम, काची छे काया थारी, काची छे काया थारी, झुटड़ी से माया राम, झुटड़ा सा लेख लिखाया राम राम राम, काची छे काया थारी, काची छे. हे चिमट्याच्या बीटवर येते ॲक्च्युली, हे चिमट्याचा रिदम आहे हा. आणि मी म्हणलं हे इतकं लिंगरिंग आहे की हे रात्र सुद्धा चालेल. हे काचीचे काय थारी हे चालू राहील असं ते हे त्यांनी ऐकलं आणि मग त्याचं त्यांनी कंपोज केलं. लोकसंगीत हे किती घराघरातलं आणि आपलं वाटणारं संगीत, त्यामुळे त्यांच्याकडूनच एका रेकॉर्डिंगमध्ये मी ऐकलं एक आजी घरातली लोकसंगीत म्हणेल तर ती कशी म्हणेल, लोकसंगीत गाऊन गाऊन ह्या आज्यांचे आवाज तयार झाले असं त्यांनी म्हणलं. तर त्याचं त्यांनी एक प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. मटकी सोरम जी से भरी है, भरत भरत लागो तड़को, मारो हार टूटो नो सर को, टूटी गया हार बिखर गया मोती, टूटी गया हार बिखर गया मोती, भरत भरत लागो तड़को, मारो हार गुथो नो सर को. इतकं सिम्पल कॉम्पोजिशन आहे की लोरी कदाचित झोप येईल असे, इतकं छान. आणि मग त्याच्यावरती त्यांनी जेव्हा सांगितलं की एखादा गायक गातो तेव्हा ते फोक म्युझिक कसं ट्रान्सफॉर्म होतं किंवा त्यांनी ते कसं ट्रान्सफॉर्म केलं. या मटकी सोरम जी से भरी है, या मटकी या मटकी सोरम जी से भरी है, भरत भरत लागो तड़को, मारो हार गुथो नो सर को, हार गुथो नो सर. तर असं ते पूर्ण ट्रान्सफॉर्म सुद्धा होतं फोक म्युझिक. पण बेस जो आहे आपला सगळ्यांचा तो फोक म्युझिक म्हणजे इतक्या गोष्टी त्यांना त्यातनं सुचलेल्या आहेत, म्हणजे त्याला लिमिट नाही. तुझे मनापासून धन्यवाद आणि एक जोरदार वोटिंग अपील होऊन जाऊ दे. हो.
नमस्कार, माझं गाणं तुम्हाला मनापासून आवडलं असेल तर भरपूर मतं द्या. माझा कोड नंबर आहे 5. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस माझा कोड नंबर 5 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 55456012 वर SMS पाठवू शकता. अजय, शुभेच्छा पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी. थँक्यू अभिजित. आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा महाविजेतेला मिळणारे वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून 1,00,000 रुपयांचे सुवर्णालंकार आणि 2 उपविजेत्यांना मिळणारे प्रत्येकी 50,000 रुपयांचे सुवर्णालंकार. आज काही कलाकारांनी आपली गाणी सादर केली आहेत. उद्याच्या भागामध्ये सुद्धा अशीच वेगवेगळ्या प्रकारची लोकसंगीत तुमच्या समोर आणणारी गाणी आम्ही घेऊन येतोय. पण लक्षात आहे ना, उद्या आहे एलिमिनेशनचा दिवस. अर्थात एका कलाकाराला आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. उद्याचा भाग अजिबात चुकू नका. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे. भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून राहून. हा आहे आयडिया आजचा आवाज. जळे उन्हात भिजून मायेच ती यादान. माझ्या आईचा गोंधळ बोल तालावर संबळ. पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आज पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू आता फुगडी फुग.